सध्या जग एक मोठ्या युद्धाच्या उंबरठ्यावर उभे आहे। इराण आणि इस्रायल यांच्यातील संघर्ष आता केवळ दोन देशांपुरता मर्यादित राहिलेला नाही। या संघर्षाच्या केंद्रस्थानी आहे एक असा जलमार्ग जो बंद झाला तर संपूर्ण जगाचा श्वास कोंडू शकतो। होय, आपण बोलतोय हॉर्मुझच्या सामुद्रधुनीबद्दल। इराणने हा मार्ग बंद करण्याची धमकी दिली आहे, पण हा एक चिंचोळा मार्ग बंद झाल्याने तुमच्या आणि माझ्या खिशाला कात्री कशी लागणार? भारतात पेट्रोल डिझेलचे दर 100 पार गेलेत, ते 200 रुपयापर्यंत पोहोचणार का? या एका जलमार्गाला जगाची एनर्जी लाईफलाईन का म्हणतात? आजच्या या विशेष भागात आपण या सर्व प्रश्नांचे सविस्तर विश्लेषण करणार आहोत। नमस्कार, मी राणी। सर्वात आधी समजून घेऊया की हॉर्मुझची सामुद्रधुनी नक्की कुठे आहे आणि सामुद्रधुनी म्हणजे काय। नकाशात पाहिल्यास पर्शियन आखात आणि ओमानच्या आखात यांना जोडणारा एक अत्यंत अरुंद जलमार्ग आहे। एका बाजूला इराण आहे तर दुसऱ्या बाजूला ओमान आणि संयुक्त अरब अमिराती। सोप्या भाषेत सांगायचं तर सामुद्रधुनी म्हणजे दोन मोठ्या जलाशयांना जोडणारा एक अरुंद पाण्याचा मार्ग। हा मार्ग जमिनीच्या दोन मोठ्या भागांच्या मध्ये असतो। याला इंग्रजीत स्ट्राइट म्हणतात। ज्याप्रमाणे जमिनीवर दोन शहरांना जोडणारा एखादा छोटा घाट किंवा रस्ता असतो, तसंच समुद्रात दोन मोठ्या पाणीसाठ्यांना जोडणारी ही एक नैसर्गिक गल्ली असते। या मार्गाची रुंदी सर्वात अरुंद ठिकाणी फक्त 33 किलोमीटर आहे, पण या 33 किलोमीटरच्या पट्ट्यातून जगाचा आर्थिक डोलारा हलतो। या मार्गावरून दररोज कोट्यवधी बॅरल तेल वाहून नेले जातात। हा मार्ग इराणच्या सीमेजवळ असल्याने इराणकडे याचे नियंत्रण करण्याचे सामर्थ्य आहे। हा मार्ग इतका महत्त्वाचा आहे कारण इथूनच जगाचं तेल वाहतं आणि जर ही चिंचोळी गल्ली बंद झाली तर जगाचा संपर्क तुटतो आणि हीच जगासाठी चिंतेची बाब आहे। आता जाणून घेऊया याला एनर्जी लाईफलाईन का म्हणतात। त्याची काही महत्त्वाची कारणे आहेत। जगातील एकूण कच्च्या तेलाच्या वाहतुकींपैकी तब्बल 20% ते 25% तेल याच मार्गावरून जाते। म्हणजे जगात फिरणाऱ्या दर 5 गाड्यांपैकी एका गाडीतले इंधन या मार्गावरून आलेले असते। नैसर्गिक वायूच्या जागतिक पुरवठ्यांपैकी 25% ते 30% पुरवठा या समुद्रधुनीतून होतो। कतारसारखा देश आपल्या बहुतांश गॅस याच मार्गाने पाठवतो। सौदी अरेबिया, इराक, कुवेत, UAE आणि कतार यांसारख्या तेल उत्पादक देशांसाठी समुद्रातून बाहेर पडण्याचा हा एकमेव मार्ग आहे। जर हा मार्ग बंद झाला तर या देशांचे तेल गोदामातच पडून राहील। आता प्रश्न असा पडतो की भारतावर याचा काय परिणाम होईल? भारत आपल्या गरजेच्या 85% पेक्षा जास्त कच्च्या तेल आयात करतो। यामध्ये आखाती देशांचा वाटा खूप मोठा आहे। भारताच्या एकूण तेल आयातांपैकी 40% ते 60% आयात याच हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून होते। इराक, सौदी अरेबिया आणि UAE कडून येणारे तेल याच मार्गाने भारतात येते। विचार करा, जर इराणने हा मार्ग बंद केला तर भारतात येणारी तेलाची जहाजे समुद्रातच अडकतील। पुरवठा खंडित झाला की मागणी वाढेल आणि परिणामी पेट्रोल डिझेलच्या किमती प्रचंड वाढतील। याचा थेट परिणाम महागाईवर होईल, कारण वाहतूक महागली की भाजीपाल्यांपासून सर्वच वस्तूंचे भाव वाढणार। इराण आणि इस्रायलमधील तणाव आता सर्वोच्च पातळीवर आहे। इस्रायलने इराणच्या दूतावासावर किंवा महत्त्वाच्या ठिकाणांवर हल्ले केले आहे। इराण हॉर्मुझचं शस्त्र उपसू शकतो। इराणने यापूर्वी अनेकदा हा मार्ग बंद करण्याची धमकी दिली आहे। अमेरिका आणि इतर पश्चिमात्य देश हा मार्ग खुला ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहे, कारण हा मार्ग बंद होणे म्हणजे जागतिक मंदीला निमंत्रण देणे होय। भारतीय नौदल देखील या भागात आपल्या व्यापारी जहाजांच्या सुरक्षेसाठी तैनात असतो। जर हा मार्ग खरोखरच बंद झाला तर त्याचे परिणाम भयावह असतील। जागतिक बाजारात तेलाचे दर प्रति बॅरल $150 पार जाऊ शकतो। शेअर बाजार कोसळू शकतो। जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत होईल। पण तज्ज्ञांच्या मते इराणलाही हा मार्ग पूर्णपणे बंद करणे परवडणार नाही, कारण इराणची स्वतःची अर्थव्यवस्था ही याच व्यापारावर अवलंबून आहे। हा केवळ एक दबाव टाकण्याचा प्रयत्न असू शकतो। तरीही युद्धाची ठिणगी कधी काय करेल हे सांगता येत नाही। तर मित्रांनो, हॉर्मुझची सामुद्रधुनी केवळ एक जलमार्ग नसून तो जागतिक अर्थव्यवस्थेचा मुख्य कणा आहे। भारतासाठी हा मार्ग सुरक्षित राहणे अत्यंत गरजेचे आहे। तशीच एक मोठी भीती लोकांमध्ये निर्माण झाली आहे। अनेक ठिकाणी पेट्रोल आणि डिझेल महागणार किंवा त्याचा तुटवडा निर्माण होणार। या भीतीने लोकांनी पेट्रोल पंपावर लांबच लांब रांगा लावल्या आहेत।
काही शहरांमध्ये तर परिस्थिती अशी आहे की लोक तासनतास रांगेत उभे राहून टाक्या फुल करून घेत आहेत. पण थांबा, इथेच आपल्याला सावध राहण्याची गरज आहे. सध्या व्हॉट्सअप आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अनेक चुकीचे मेसेज फिरत आहेत. उद्यापासून पेट्रोल बंद होणार, देशात तेलाचा साठा संपलाय, अशा अफवा पसरून भीतीचे वातावरण निर्माण केले जात आहे. आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला आवाहन करतोय की अफवांवर विश्वास ठेवू नका. भारत सरकारकडे आणि तेल कंपन्यांकडे आपत्कालीन परिस्थितीसाठी स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व्ह असतो, जो काही आठवडे देशाची गरज भागवू शकतो. पॅनिक बाईंग टाळा. एकाच वेळी सर्वांनी पंपावर गर्दी केल्यास कृत्रिम टंचाई निर्माण होऊ शकते, ज्यामुळे प्रशासनावर नाहक ताण येतो. अधिकृत माहितीची वाट पहा. जोपर्यंत सरकार किंवा पेट्रोलियम मंत्रालय अधिकृत घोषणा करत नाही, तोपर्यंत कोणत्याही फॉरवर्ड केलेल्या मेसेजवर विश्वास ठेवून धावपळ करू नका. युद्धजन्य परिस्थिती नक्कीच चिंतेची आहे, पण भारत एक मोठी अर्थव्यवस्था आहे आणि अशा परिस्थितीला हाताळण्यासाठी आपल्याकडे यंत्रणा सज्ज आहे. त्यामुळे रांगेत उभं राहून स्वतःचा वेळ आणि शांतता गमावू नका. अफवा पसरवण्याऐवजी योग्य माहिती लोकांपर्यंत पोहोचवा. तुम्हाला काय वाटतं? हॉर्मुझची सामुद्रधुनी खरोखरच बंद झाली तर भारतात पेट्रोलचे दर वाढतील का? की जागतिक महासत्ता यावर वेळीच काही ठोस तोडगा काढतील? युद्धामुळे निर्माण होणाऱ्या या परिस्थितीबद्दल तुमचं मत काय? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्की कळवा. अशाच महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.